तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मिल कामगारांच्या मुलामुलींसाठी दिवाळी फराळ आणि फटाके वाटप करण्यात आले। माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आणि माजी नगरसेविका मंगलाताई कोल्हे यांच्या वतीने मागील 7 वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येतो। या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, आयोजक दिलीप कोल्हे, मंगलाताई कोल्हे, सुरेखाताई रोडगे, भाऊसाहेब रोडगे, अंबादास करगोळे, नागेश खरात, अजय यादव, गणेश नरोटे, गिरीश गायकवाड, प्रकाश राठोड, मोनाली कोल्हे, मंगल डोंगरे, वनिता कदम, कविता चव्हाण, विजय साडा आदी उपस्थित होते। यावेळी प्रारंभी तेजस्विनी संस्थेच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। प्रास्ताविकेत आयोजक माजी महापौर दिलीप कोल्हे म्हणाले की मिल बंद पडल्यानंतर येथे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली होती। त्यावेळेस येथील पुरुष आणि महिला यांच्या हाताला रोजगार देण्याचे काम आम्ही केले। दिवाळीच्या काळात मिल कामगारांच्या मुलांनी दिवाळी साजरी करता यावी यासाठी मागील 7 वर्षापासून दिवाळीचा फराळ आणि फटाके फोडून कामगारांच्या मुलासमवेत आम्ही दिवाळी साजरी करतो असे मत त्यांनी व्यक्त केले। प्रमुख मान्यवर भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या, दिलीप भाऊ आणि मंगलाताई यांचे काम मी मागील अनेक वर्षापासून पाहते। सत्ता असो वा नसो, नगरसेवक असो वा नसो, मिल कामगारांच्या मुलांसाठी व कुटुंबियांसाठी, त्यांच्या मुलांसाठी त्यांचे काम नेहमीच सुरू असते। आता ते भाजपमध्ये आहेत। कामगारांच्या चाळीचा प्रश्न येणाऱ्या काळात लवकरच मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पत्नी मंगलाताई कोल्हे यांनी हा उपक्रम घेतलेला होता। त्याला उपस्थित असलेले सर्व आमचे मान्यवर पदाधिकारी, आमचे मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं या इथे त्यांनी स्वागत केलेलं आहे। आणि या सगळ्या आपण नेहमी म्हणतो की पालावरची दिवाळी वंचितांची दिवाळी भारतीय जनता पार्टीचा हा उपक्रम होता आणि भाऊंनी खरं तर ही संकल्पना अनेक वर्षापासून राबवलेली आहे। या लक्ष्मी विष्णूच्या चाळीमध्ये भाऊ जेव्हापासून राहतात तेव्हापासून त्यांचं सामाजिक कार्य चालू आहे आणि त्यांनी ही दिवाळी खऱ्या अर्थाने लोकांच्या जीवनामध्ये दिवाळी आणण्याचा जो संकल्प त्यावेळेला पहिल्यांदा नगरसेवक झाल्यापासून केलेला होता तो आज तागायत नगरसेवक नसतानाही त्यांचा दोघांचा चालू आहे। या इथे बचत गटांच्या माध्यमातून अनेक उपक्रम ते करतच असतात। म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचा असू दे, अगदी झाडू तयार करण्यापासून, पंत्या तयार करण्यापासून, शोभेच्या वस्तू, घरगुती मसाला उत्पादन, पापड असेल, लक्ष्मी पापड असेल, हे सगळे उत्पादनं भाऊंनी केलेले आहेत। आणि या माध्यमातून या लक्ष्मी विष्णू मिल बंद पडल्यानंतर जे उपक्रम चालवून या लोकांच्या जीवनामध्ये थोडाफार हातभार लावायचा प्रयत्न केला, आज त्याला मूर्त स्वरूप आलेलं आहे। शिवाय या लोकांना स्वतःची घरं मिळावीत म्हणून भाऊ सातत्याने प्रयत्न करतात आणि त्यांची जी संकल्पना आहे येत्या काही काळातच आपल्या भारतीय जनता पार्टी आणि आघाडीच्या माध्यमातून ही संकल्पना त्यांनी पूर्ण करतील। ते माननीय आमचे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या बरोबर काम करणारे सगळ्यांच्या बरोबर आम्ही भेटी घेऊन त्यांची जी इथली घरकुलाची संकल्पना आहे ती राबवण्याचा त्यांचा जो सातत्याने प्रयत्न चालू आहे त्याला आम्ही हातभार लावायचा नक्की प्रयत्न करू। यावेळी मान्यवरांच्या हस्ते मिल कामगारांच्या मुलांना लाडू, चकली, चिवडा आदी फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले। यासह मिल कामगारांच्या मुलासमवेत फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज घाडगे, रणजित कोल्हे, मंगेश डोंगरे, साहिल पठाण, रोहन ओडानशिव, सतीश मस्के, राहुल काटे, कल्लप्पा कमाने, अतिश चव्हाण, पार्थ कोल्हे, किशोर साबळे, नितेश जेतीठोर, गणेश भोसले आदीसह तेजस्विनी संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन कदम यांनी केले। आज आम्ही या ठिकाणी दिवाळीचा कार्यक्रम आम्ही अनेक वर्षापासून कामगारांच्या मुलांच्या समवेत करत असतो। आज देखील हा कार्यक्रम आम्ही केला। त्यात भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, इतर पदाधिकारी आम्ही हा आनंद त्यांनाही लुटता यावा आणि मुलांना कौतुक वाटावं असं अनेक वर्षापासून ही परंपरा आहे। की काय राजकारण आलंय आणि इलेक्शन आलंय म्हणून हा कार्यक्रम होत नाही आमचा, तर हा परंपरेने चालत आलेला आमचा कार्यक्रम आहे। दरवर्षी आम्ही महिला बचत गटाची 200 ते 250 लोकांची, महिलांची उत्तर भारत, दक्षिण भारत, शिर्डी, कोल्हापूरसह अनेक ठिकाणी ठरलेल्या वेळात, ठरलेल्या काळात त्याची सुद्धा आम्ही आजपर्यंत अखंडता ठेवलेली आहे, याही पुढे ठेवणार आहे, जेणेकरून कामगारांच्या मुलालाही आनंद लुटता यावा। त्यासाठी हा आम्ही या ठिकाणी कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी ठेवलेला होता। त्या कामगारांच्या बाबतीमध्ये काही गरीब परिस्थिती असते, ते लोकांनी फटाकड्या उडवल्या, फुलबाजी उडवल्या, ती बघत उभारते।
निदान त्याला या माध्यमातून दिवाळी साजरी केलेल्याचा आनंद त्यांना मिळावा म्हणून हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो आणि त्यामध्ये फराळाचं सगळे साहित्य त्यांना देतो आम्ही. करंजा असेल, काठीचेव असेल, शंकरपाळ्या असेल, चिवडा असेल, लाडू असेल, या सर्व पदार्थांची त्यांना आम्ही फराळाचं सुद्धा साहित्य देतो. त्यामुळं मुलांना एक प्रकारचा आनंद आपण दिवाळी केल्यासारखा व्हावा हा एकच दृष्टिकोन आमचा. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.